आझादी बचाव न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सध्या 3 क्रमांकाच्या उर्दू महानगरपालिकेच्या शाळेच्या आवाराच्या बाहेर उभा आहे। या ठिकाणी पाहू शकता की तिथे पोलिंग बूथ आहे आणि 4 पोलिंग बूथ आहेत। सध्या अशी माहिती मिळते की महिलांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहावयास मिळत आहे। तितक्याच प्रमाणात पुरुष देखील मतदानासाठी आलेले आहेत। लोकशाहीचा हा उत्सव आहे। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक जण घराबाहेर पडून मतदान करत असल्याचं पाहावयास मिळत आहे। थंडीचे दिवस आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून थंडी असताना सुद्धा प्रत्येक जण मतदान केंद्रावरती येऊन मतदानाचा हक्क बजावत आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बाहेर राज्यातील पोलीस देखील मागवण्यात आलेले आहेत। महत्त्वाचे म्हणजे आत्ताच इथे एमआयएम चे उमेदवार असलेले फारुख शाब्दी हे या केंद्रावरती आता आलेले होते। मिळालेल्या माहितीनुसार या केंद्रावरती मतदान प्रक्रिया जी आहे ती अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे जलद गतीने न होता स्लो चालू असल्याचं, संत गतीने चालू असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळेच एमआयएम चे फारुख शाब्दी उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी इथल्या परीक्षण केलेलं आहे। एकंदरीत पाहता मतदान जो आहे तो स्लो होत असल्याची तक्रार आहे। त्यामुळे आता महिलांची आणि पुरुषांची जर गर्दी झाली तर मतदान फास्ट घेण्यात यावं, तात्काळ प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी देखील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पाहत रहा आझादी न्यूज चॅनल सोलापूर।